कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुखी राहा। पारू, ही आपल्या घराण्याची पारंपरिक मूर्ती आहे। हिची पूजा करायचीच। ह्या गणेश पूजनामुळे तुझ्या लग्नाचा मुहूर्त झालेला आहे। ही मूर्ती आता पेटीत ठेवायची, प्रार्थना करायची की माझं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे। अगं, आपल्या घराण्याची जुनी रीत आहे, आणि एकदा का तुझं लग्न पार पडलं ना की त्यानंतरच ही मूर्ती त्याच्यातनं काढली जाणार। बाप्पा, तुझ्यापासनं काही लपून राहिलंय का? तुला समजा माहित आहे, आता तूच मला या धर्मसंकटातनं बाहेर काढशील। आईला मॅडम, पारूच्या लग्नाचं गणेश पूजन तुमच्या साक्षीनं झालं, लय भारी वाटतंय। मारुती, अरे पारू आम्हाला आमच्या मुलीसारखी आहे। तिच्या लग्नासाठी आज तू तुला हवं ते मागू शकतोस। मारुती, माग, काय हवंय तुला? हे भिकारडे काहीतरी भारी वस्तू मागणार बघ। एखादी वस्तू नाही, मला तर वाटतं हे किर्लोस्करांकडूनच पूर्ण लग्नाचा खर्च करून मिळाला। माझ्या गरीबाचं एकच मागणं आहे की पारू माझी एकुलती एक मुलगी, तिची पाठवणी माझ्या दारातूनच करायची। माझ्या पारूचं लग्न माझ्या आई पती परमानं आणि मला झेपेल तसंच करू द्यावं। मारुती, काय झालंय? कोणी काही बोललंय का तुला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।